नमस्कार. तर मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत, श्रावण महिना येतोय, कुलदेवतेची ओटी भरण्याची ही परंपरा माहिती आहे का? तर कोणत्या पद्धतीने कशी भरायची ओटी, ओटीचे साहित्य आणि महत्त्व जाणून घेऊयात. तर श्रावण महिना लवकरच सुरू होतो. या महिन्यात कुलदेवतेची ओटी भरण्याची परंपरा अनेक कुटुंबामध्ये आहे. कुलदेवतेची ओटी कधी आणि कशी भरावी? ते म्हणतात ना, कुलदेवता ही संपूर्ण कुटुंबाची रक्षक कवच मानली जाते. हिंदू धर्मात कुलदेवता किंवा कुलस्वामिनी ही एका विशिष्ट कुटुंब, वंश किंवा कुळाची आराध्य देवता मानली जाते. अनेक घराण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या कुलदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार कुलदेवतेची उपासना केल्याने कुटुंबावर कृपा राहते आणि जीवनातील विविध अडचणींवर मात करण्याचे बळ मिळते. कुलदेवता ही संपूर्ण कुटुंबाची संरक्षक देवता मानली जाते. कुटुंबातील सदस्यांचे रक्षण व्हावे, संकटे दूर व्हावीत आणि मंगल कार्य निर्विघ्न पार पडावीत यासाठी कुलदेवतेची पूजा केली जाते. तसेच कुटुंबातील महिलांकडून कुलदेवतेची ओटी भरून कुलदेवतेचे आशीर्वाद घेतले जातात. कुटुंबावर कृपा राहावी, संकटे दूर व्हावीत आणि सुखसमृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली जाते. तर श्रावण महिना लवकरच सुरू होतोय. या महिन्यात कुलदेवतेची ओटी भरण्याची परंपरा अनेक कुटुंबामध्ये आहे. कुलदेवतेची ओटी कधी आणि कशी भरावी? ओटीचे साहित्य काय असावे? महत्त्व काय आहे? तर ते आपण आता पुढे जाणून घेऊयात. तर त्याआधी सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहूयात आपण पुढे, श्रावणात कुलदेवतेची ओटी का भरतात? तर पंचांगानुसार यंदा श्रावण महिना 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026 पर्यंत असेल. श्रावण महिना हा भगवान शिव, देवी आणि विष्णू उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात कुलदेवता किंवा कुलस्वामिनीचे पूजन करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना केली जाते. विवाहित महिला सौभाग्य, कुटुंबाचे आरोग्य आणि संततीच्या कल्याणासाठी ओटी भरतात अशी श्रद्धा आहे. ओटीमध्ये काय भरतात? तर परंपरेनुसार ओटीमध्ये पुढील वस्तू अर्पण केल्या जातात: हळद आणि कुंकू, नारळ, फुले, खण किंवा साडी. घरच्या प्रथेनुसार म्हणजे ज्याची त्याची प्रथा असते, तर तांदूळ, अक्षता, सुपारी, फळे किंवा मिठाई. तर यापैकी कोणते साहित्य तुम्ही तुमच्या घरात कशी पद्धत आहे त्यानुसार घेऊ शकता. तर श्रावणात ओटी कधी भरतात? परंपरेनुसार श्रावणातील शुक्रवार, मंगळवार किंवा पौर्णिमा या दिवशी अनेक ठिकाणी ही पूजा केली जाते. काही घराण्यात श्रावणातील कोणत्याही शुभ दिवशी किंवा ठराविक कुलाचारानुसार ओटी भरली जाते. कुलदेवतेची ओटी भरण्याचे महत्त्व. कुलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा. कुलदेवतेची ओटी भरून तिचे आशीर्वाद घेतले जातात. कुटुंबावर कृपा राहावी, संकटे दूर व्हावीत आणि सुखसमृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली जाते. तर सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक. विवाहित स्त्रिया हळद, कुंकू, नारळ, खण किंवा साडी अर्पण करून अखंड सौभाग्य, कुटुंबाचे आरोग्य आणि आर्थिक भरभराटीसाठी प्रार्थना करतात. कुळाचार जपण्याचे महत्त्व काय आहे ते आपण पुढे पाहूयात. तर प्रत्येक घराण्याचे काही विशिष्ट कुलाचार असतात. कुलदेवतेची ओटी भरणे हा त्या परंपरेचा एक भाग असून त्यामुळे पूर्वजांनी जपलेल्या धार्मिक रूढी पुढील पिढीपर्यंत पोहोचतात. कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना. तर ओटी भरताना संपूर्ण कुटुंबाच्या सुख, शांती, आरोग्य, संततीचे कल्याण आणि सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना केली जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन. श्रावण, नवरात्र, चैत्र पौर्णिमा किंवा कुलदेवतांच्या उत्सवाच्या दिवशी ओटी भरण्याची प्रथा अनेक घराण्यात आहे. यामुळे धार्मिक संस्कार आणि कुटुंबातील एकोपाही टिकून राहतो. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत? धर्मशास्त्रानुसार पाहायला गेलं तर कुलदेवतेची ओटी भरणे सर्वांसाठी बंधनकारक विधी नाही. ही एक प्रथा मुख्यतः कुल परंपरा आणि स्थानिक धार्मिक रूढींवर आधारित आहे. त्यामुळे तुमच्या घराण्यात किंवा कुळाच्या पुजाऱ्यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार पूजा करणे अधिक योग्य मानले जाते.
तर हा असा आपला आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला? थोडा जरी तुम्हाला हेल्पफुल थोडी जरी मदत झाली असेल व्हिडिओ बघून, तर आपल्या व्हिडिओला स्किप न करता नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या बेल आयकॉन नक्की ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि हेही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.